नमस्कार। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश प्रवक्ता महेश शिंदे। आज आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये देखील पावसाचा फार मोठा धुमाकूळ चालू आहे। नदी नाले एक झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या शेतीचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे। तर आज दौंड तालुक्यातील अनेक शेताच्या बांधावर जाऊन मी पाहणी केली। या ठिकाणी पण आम्ही आलोय तर पाहिलं शेतामध्ये भरपूर पाणी आहे, पाऊस चालू आहे आणि सर्व परिस्थिती पूरजन्य पाऊसजन्य पूर परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये। शेतकऱ्यांना आणि शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे की काळजी करू नका। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सर्व राज्यातील जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत। प्रशासकीय यंत्रणा आणि सर्व जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांना सूचना दिलेल्या आहेत। जीवितहानी होऊ नये यासाठी NDRF टीम, मिलिटरी आणि बाकीचे सर्व बचाव कार्य करणाऱ्या सर्व टीम कामाला लागलेले आहेत। शेतीचं प्रचंड नुकसान झालेले दिसते आणि त्यामध्ये पुरामध्ये गुरंढोरं वाहून गेलीत। मनुष्य बळी देखील भरपूर मनुष्याचे गेलेले आहेत आणि अशा पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने घाबरून जाऊ नये, हातबल होऊ नये। आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे हे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत। शेतकऱ्यांच्या प्रत्येक झालेल्या नुकसानाची पाहणी करतायत। लवकरच महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकारी यांच्या बैठका घेऊन जास्तीत जास्त लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई कशी देण्यात येईल जास्तीत जास्त याच्यावर लक्ष देऊन आहेत, सर्व विचार करत आहेत। मी सर्व बांधवांना, माझ्या बळीराजाला, शेतकऱ्यांना विनंती करतो की झालेल्या नुकसानाचा धसका घेऊन कुठले वेगळे पाऊल उचलू नका, काळजी करू नका। बँकांचे कर्ज असतील त्या बँकांना देखील सांगण्याचा प्रयत्न आपण सरकारच्या माध्यमातून करणार आहोत। हातबल होऊन काही वेगळे पाऊल न उचलता धैर्याने या नैसर्गिक आपत्तीला आपण तोंड दिलं पाहिजे। सरकार तुमच्या बरोबर आहे। आदरणीय अजितदादांनी माझ्यासारखे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना धीर द्या, शेतकऱ्यांना आधार द्या। झालेलं नुकसान पंचनामे लवकरात लवकर तिथले स्थानिकचे तलाठी असतील, सर्कल असतील, प्रांत असतील आणि म्हणजे जे जे कोणी असतील ह्याचे ॲग्रिकल्चर विभागाचे त्यांना ताबडतोब निदर्शनास आणून द्या। सर्व शेतकरी बांधवांना एवढीच कळकळीची विनंती आहे की नैराश्यामध्ये जाऊन चुकीचे पाऊल उचलू नका। सरकार तुमच्या बरोबर सदैव ताकदीने उभा आहे। अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। झालेल्या नुकसानाची पूर्णपणे जबाबदारी घेऊन भरपाई देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि सर्व जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीवर काही ठिकाणी बघितलं मी, नांदेडमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले, काही जनावरं वाहून गेली, म्हशी, गाई, ढोरं, गुरं, बैल वाहून गेली। लोकांना देखील त्याचा नाहक फार त्रास सहन करावा लागलेला आहे। तर हे नैसर्गिक आपत्ती आहे। नैसर्गिक आपत्ती समोर आपण त्याला सामोरे गेलं पाहिजे, खचून जाऊ नये। सर्वांना पुन्हा एकदा या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका। सरकार तुमच्या बरोबर ताकदीने उभा आहे। सर्व प्रयत्न करण्यासाठी सरकार सज्ज आहे। नमस्कार।